माझं नाव सुवर्णा संतोष क्षीरसागर. मी शिरूरचीच राहणारी आहे आणि माझा व्यवसाय मशीन काम असल्यामुळं मला पाठीचा, मानेचा आणि शोल्डरचा त्रास सतत जाणवतो आणि आता दिवाळीचं काम केल्यामुळं तो खूपच झाला होता. तर मी 2-3 हाडांच्या डॉक्टरांकडे जाऊन आले, पण मला तेवढ्यापुरतं थोडंसं बरं वाटलं आणि परत सुरू झालं. आणि नंतर मग माझ्या मिस्टरांचे मित्र आहेत, त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही ह्या सरांकडं ट्रीटमेंट घ्यायला जा, म्हणजे तुम्हाला बरं वाटेल. म्हणून मग आम्ही तुमच्याकडे ट्रीटमेंट घ्यायला आलो. बरं मॅडम, मला एक प्रश्न विचारायचा. तुम्ही जेव्हा माझ्याकडे आले होते पहिल्या दिवशी, आता कितवा दिवस आहे तुमचा उपचाराचा? आज 5वा दिवस आहे. आता 5वा दिवस आहे उपचाराचा. बरं, 5 दिवसांमध्ये किती टक्के तुम्हाला आराम पडलेला आहे? आज मला पूर्ण हात माझा बरा वाटतो एकदम आणि हलकं वाटायला लागले. मानेच्या शिरा वगैरे मोकळ्या झाल्यात पूर्ण. मानेच्या शिरा वगैरे. मग तुम्ही आले तेव्हा काय काय त्रास होत होता? कुठे दुखत होतं? किती दुखत होतं? काय काय हालचाल करता येत नव्हती का? काय काय येत होती? काय वाटतं तुम्हाला? मला आले त्या दिवशी माझ्या मानेच्या शिरा पूर्ण जाम झालेल्या, हात तर पूर्ण लॉक झाला होता, असा हात हालतच नव्हता आणि हाताला ठणक होता पूर्ण हाताला ठणक होता आणि पाठीच्या शिरा भरलेल्या होत्या. पाठीच्या शिरा भरल्या होत्या. एक बाजू भरली होती का दोन्ही बाजू भरल्या होत्या? एक जास्त होती आणि थोडी कमी होती. दोन्ही बाजू होत्या कमी जास्त मध्ये. खांदे वगैरे कसे होते? खांदे पण दुखत होते. मी काम करायला लागली ना तर मला वाकले की डोक्यात मुंग्या यायच्या. डोक्यात मुंग्या पण यायच्या? ह्या मुंग्या कधीपासून येत होत्या किंवा त्रास एकंदरीत? 2-1 वर्ष झाले ह्या मुंग्या येतात मला डोक्यात. आता मुंग्या कशा आहेत? आता मी 4-5 दिवस थेरपी घेते ना तर माझ्या मुंग्या कमी झाल्यात आणि मी काम केलं तरी मला थकवा हातांना जाणवत नाही. माझ्या आधी मी हाताला माझ्या थकवा जाणवायचा. मला एक आठवतं, तुम्ही तिसऱ्या दिवशी वाटतं 2 दिवस उपचारानंतर तिसऱ्या दिवशी थोडं जास्त काम केलं, म्हणजे रोज जे त्रास होतं तेवढं कमी काम व्हायचं, तर जास्त काम केलं तर तुम्ही खुश झालं, आज मी जास्त काम केलं, आज मी जास्त काम केलं, असं तुम्हाला आनंद झाला होता. पण आता हे काम वाढत चाललंय का तेवढंच आहे का? घरात पण मला जरा काम करायला उत्साह वाटतोय. आता हात माझे बरे वाटतात, मुंग्या वगैरे येत नाही. आधी कोण काम करायचं किंवा आधी कसं काम करायचं तुम्ही? मी काय करायची, आज एक करायची, उद्या एक करायची, रोज असं कंटिन्यू सगळी कामं होत नव्हती माझ्याकडून. किती दिवसापासून होतं? बरं, आता 1-2 वर्ष झालं असंच करायचं. तुम्हाला आता 5 दिवस झाले तुम्ही माझ्याकडे उपचार घेता. 5 दिवसांपूर्वी तुम्हाला जर एखाद्याने सांगितलं असतं की तुमची 6व्या-7व्या दिवशी मस्त पूर्ण दिवसभर काम करणार आहात, तर तुम्हाला विश्वास बसला असता? नसता का बरे? मला प्रश्नच नाही कळला. मला एक सांगा, 6-7 दिवसांपूर्वी जर तुम्हाला कोणी विचारलं असतं की तुम्ही 6-7 दिवसानंतर पूर्णपणे बरे होणारे, काम मस्त करणारे, तर तुम्हाला विश्वास बसला असता का? नसता बसला, कारण तुमची आमची काही भेट झालेली नव्हती. तुमची आमची भेट झाली नव्हती म्हणून नसतं राहिलं. पण तुम्ही वाटत होता तुम्हाला तुम्ही बरे होणार, कारण तुम्ही आले होते तेव्हा खूप टेन्शनमध्ये होते, खूप विचार होते. मी म्हणायची मला हाताचा त्रास होते, मग मला अटॅक वगैरे येतो का काय, हात दुखणं हे लक्षात थोडंसं, कारण मला बीपीचा पण त्रास आहे. मला बीपीचा पण त्रास आहे हे तुम्हाला सांगितलं. अजून काय काय त्रास आहे तुम्हाला? पित्ताचा त्रास आहे, बीपीचा त्रास आहे. मला तुम्ही हे सगळं सांगितलं, एवढं घाबरून सांगितलं की होईल का हो, कसं काय हो, कसं होईल, एवढं सगळे त्रास आहे, माझा होईल का बरं? मी काय म्हटलं होतं ते सांगा का? तुम्ही 4-5 दिवसात पूर्ण ओके व्हाल असं मी म्हटलं होतं आणि तुम्ही झाले का? म्हणजे जसं बोललो तसं केलं का? मी केलं, व्यवस्थित झाले. म्हणजे मी जास्त भांडे घासले ना तरी मला असं काम नाही, म्हणजे घासू वाटत नसायचे ते काम. आता मला असं तसा त्रास नाही जाणवत आहे. तसा त्रास जाणवत नाही, थोडाफार असेल पण असेलही अजूनही. ते मी व्यायाम सांगितले तुम्हाला, ते व्यायाम करायचे, त्या व्यायामाने मस्त होऊन जाईल. बरं, तुम्ही हे फिजिओथेरपी उपचार याच्या आधी ऐकलं होतं, म्हणजे हे डॉक्टर कधी ऐकलं होतं? नाही, फिजिओथेरपी म्हणून माहीत नव्हतं, पण जे वजन लावणं किंवा शेक घेणं हे मी अगोदर घेतलं होतं हाडांच्या डॉक्टरांकडं. पण त्यांचं आणि तुमच्यात खूप बदल आहे. काय बदल? तुमचे म्हणजे तुम्ही बरोबर ते पॉईंट व्यवस्थित पकडून नाही का, ते बरोबर त्या ह्याच्यानुसारच ते लावता तुम्ही. आणि वजन लावताना पण ह्याचं वजनाचं म्हणजे शरीराचं वजन ज्या हिशोबाने असेल त्या हिशोबाने ते वजन लावतात. तसं हाडांच्या डॉक्टरांकडे सरसकट सारखंच वजन लावलं जातं. ओके, म्हणजे सगळ्यांना सारखंच, कोणाला सहन होतं आणि जास्त ओढल्या जायचं, तसं हे लिमिटमध्ये होतो. येस, तुम्ही मानेचं पण ट्रॅक्शन घेतलं, तुमच्या डोक्याचा मुंग्या मानेचं ट्रॅक्शन घेतल्यानंतर कमी झाल्या बरे? मुंग्या आता मला 4-5 दिवस अजिबातच मुंग्या येत नाही. डोक्याला मुंग्या नाही येत? डोक्याच्या खाली वाकून झाडू मारायला लागली ना तरी मला डोक्यात कसं तरी व्हायचं माझ्या. डोक्याच्या मुंग्या पण बऱ्या होतात आपल्याकडे, बरोबर? बरं, मला एक सांगा, ज्यांचं गुडघे दुखतात, मान दुखते, टाच दुखते, खांदे दुखते, डोक्यात मुंग्या आहे, मानकेचा त्रास आहे, गादी सरकली म्हणतात, डॉक्टर गॅप पडला म्हणतात, तर त्यांनी आपल्याकडे यावं का? हो, नक्कीच यावं, कारण हे बिना औषध गोळ्यांनी हा उपचार होतोय. कारण औषध गोळ्याचे भरपूर साईड इफेक्ट आहेत. ते तसं औषध गोळ्या न घेता बरेचसे आजार बरे करते. तुम्हाला ज्यांनी सांगितलं होतं त्यांनी काय सांगितलं होतं आपल्याबद्दल? म्हणजे शिवाजीराव कुंडलिकनी सांगितलेलं की माझ्या मिसेसला मी आणलेलं 5च दिवस ट्रीटमेंट घेतली, त्या आता सगळं काम करायला लागल्या. मग ते ऐकून तुम्हाला तेव्हा तुम्ही दुखण्यात होते तेव्हा काय वाटलं होतं तुम्हाला? मी म्हटलं ह्यांना, म्हटलं तुम्ही त्यांना पहिलं घरी बोलवा, आपण विचार. येस, मग त्यांनी ते तुम्हाला सांगितलं उपचार इथे घ्या, तर त्यांनी एक पुण्याचं काम केलं आहे असं म्हणायला काय हरकत आहे का? नाही, केलं त्यांनी, कारण मी पण खूप हाताने खूप त्रस्त झालेली होती. मी इथं जर नसतं बरं झालं, अजून किती खर्च झाला असता किंवा किती दिवस लागले असते, किती त्रास सहन केला असता. हाडांचे डॉक्टर आपले थोडे गोळ्या औषधं घेणं, थोडं बरं वाटलं की परत कामाला लागतं. कसं असतं, तुमचा हाडांचा त्रास असता तर तुम्ही हाडांच्या डॉक्टरांकडे जायलाच हवं, पण तुमचा हाड फ्रॅक्चर नाही, हाड सरकलं नाही, हाड व्यवस्थित पडले नाही, काय नाही, ॲक्सिडेंट नाही, मग हा तुमचा नसांचा त्रास आहे. ओके, मग हे याच्यासाठी तुम्ही. आणि माझ्या जाऊबाईंनी पण थेरपी घेतली आहे ना, फिजिओथेरपी,
होती गुडघ्याला. हो. तर त्यांनी खूप औषधं घेतली, पण त्यांना हाडाच्या डॉक्टरला पण त्यांना काही बरं वाटलं नाही. पण त्यांनी थेरपीने त्यांचे गुडघे बरे झाले. फिजिओथेरपीने त्यांचे गुडघे बरे झाले. त्यांनी कुठे घेतली फिजिओथेरपी? त्यांनी माणिकचंदला घेतली. माणिकचंदला घेतली होती. म्हणजे फिजिओथेरपीचा फायदा आहे हे लोकांपर्यंत कळणं आता गरजेचं आहे फक्त. म्हणजे त्यांनी पण मला सांगितलं, मग मला असं वाटलं नाही आता आपणही घेणं गरजेचं. येस. म्हणजे तुम्हाला एकंदरीत वाटतं का योग्य ठिकाणी आलो होतो, योग्य ठिकाणी उपचार झाला वगैरे? आमच्या काही उपचारमध्ये काही कमतरता वगैरे किंवा काही? डॉक्टर खूप चांगलं सहकार्य करतात. हा नाही का, असे डॉक्टर असं कडक असल्यासारखे वाटत नाही, फ्री एकदम. हा, समजून सांगतात प्रत्येक गोष्ट. ओके. म्हणजे तुम्हाला समजून सांगतात की येणाऱ्या प्रत्येकाबरोबर तसं वाटतात, सगळ्यांशीच तशी वागतात. आता पेशंट पाहतो ना बाकीचे पण. येस. ओके. बाकी काही काळजी करू नका, व्यवस्थित व्यायाम वगैरे करा. व्यायाम छान सांगितले. व्यायाम समजले का? पण व्यायाम समजले नक्की. बरं, चालते. काळजी घ्या. थँक्यू.